सुप्रभात मित्रांनो. तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात होत आहे. आता सकाळचे 4:50 झाले आहेत. आम्ही 3:30ला उठलेलो, तयारी वगैरे करून घेतली, बॅग एकदा पॅक करून घेतली आणि आता आम्ही बॅग डॉमिनरवरती हे करतोय, लोड करतोय. त्यानंतर निघू. आमचं 5 निघायचं टार्गेट 10 मिनिटं आहेत आमच्याकडे एक्झॅक्ट. फटाफट जे राहिलेलं सामान आहे ते लोड करू आणि मग इथून निघू. तर आजचं डेस्टिनेशन असणार आहे, ॲक्च्युली आजचा जो रूट आहे तो आम्ही फर्स्ट टाईम करणार आहोत आणि खूप कमी बायकर्सनी तो रूट केला आहे. आजच्या दिवसात आम्ही एक हिल स्टेशन कव्हर करणार आहोत, एक नवीन स्टेटमध्ये एंटर करणार आहोत आणि वर्ल्ड हायेस्ट स्टॅच्यूला व्हिजिट करणार आहोत. तर मी रूटबद्दल नाही सांगत आहे आता, मी रूटबद्दल ऑन द वे सांगेन. तर हेडलाईटवरती बराच चिखल बसलेला, तर जस्ट हेडलाईट साफ केली, मग आणून पाणी ओतलं, थोडंसं हाताने साफ करून घेतलं, कारण हे ॲटलिस्ट हे एवढा चिखलचा पॅच आहे ना मेन रोडपर्यंत जाईपर्यंत, तो जरा नीट दिसला पाहिजे. बाकी मेन रोडवरती तर अंदाजावरती चालवू शकतो, इकडे नाही चालवू शकत. चला बी सेट. नाही सर. सो आम्ही आता आहोत, कुठे आहे रे हे काय? हां, मी आता दिंडोरी क्रॉस करून पुढे आलो आहे. दिंडोरीचे मी काल बोललेलो सुलामध्ये की सुलाचं जे पॅकेजिंग युनिट आहे ते इथे दिंडोरीला आहे. सो ते दिंडोरीच क्रॉस केलं आम्ही चाललो आहे आता वणीकडे, सप्तशृंगी गडाच्या डिरेक्शनमध्ये चाललो आहे. पण आम्ही सप्तशृंगीला नाही जात आहोत, आम्ही गुजरातमधलं एक फेमस हिल स्टेशनला चाललो आहे, सापुताराला. इथून जे आमचं कालचं स्टे होतं तिथून 90 किलोमीटर्स आहे ते. मग सापुतारा करत मग आम्ही गुजरातमध्ये एंटर करू आणि मग तिथून आम्ही जाऊ स्टॅच्यू ऑफ युनिटीला. सो तो हिल स्टेशन होता मी सकाळी सांगितलेला, तो आहे सापुतारा. सो म्हणजे या राईडमध्ये ही सेकंड दिवस आहे आज राईडचा आणि आजच्या दिवशी पूर्ण रूट आमच्यासाठी नवीन आहे. कारमध्ये आम्ही हा रूट केला आहे सप्तशृंगीपर्यंत दोघांनी पण, मी पण आणि अभिनी पण पुढे गुजरातमध्ये आम्ही एंटर नाही केलं आहे. आता बाईकवरती अजून एक स्टेट आम्ही दोघं अनलॉक करणार आहोत, तो म्हणजे गुजरात. सो आम्ही एक्सायटेड आहोत आणि एक नवीन हिल स्टेशन पण आम्ही जाणार आहोत. सो आमचा स्टॅच्यू ऑफ युनिटीला जो अरायवल आहे तो 12:09चा झाला आहे. जेव्हा आम्ही निघालो तेव्हा 11:55चा झालेला. मध्ये आम्ही ब्रेक्स म्हणजे असं कॅमेरा चेंज करायला वगैरे थांबलो, मीडियम वॉट काढायला थांबलो, तर त्याच्यामध्ये 15 मिनटं गेली आमची. तर तो 12:09चा झाला आहे. पण आम्ही आता पहिलं जाणार आहोत आमच्या हॉटेलला, ते आम्ही काल रात्रीच बुक केलं. मग तिकडे चेंज वगैरे करून सामान वगैरे ठेवून मग आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊ. तर आम्ही टार्गेट असं पकडून चाललो की आम्ही 3 वाजेपर्यंत ॲटलिस्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोचलो तर मग आम्हाला आरामात फिरता येईल, कारण जे इव्हनिंगचा टाईम आहे, स्लॉट आहे तो संध्याकाळी 4 ते 6चा आहे. तर आम्हाला त्या टाईममध्ये तिकडे पोचायला लागेल. आता हे कुठलं गाव आलं हे एक्झॅक्ट माहीत नाही, पण सप्तशृंगी गडाला जायला एक मागून राईड गेला, तो जातो सप्तशृंगी गडाला. आता पॉसिबल तर ना आम्हाला सप्तशृंगीला जायला, तर देवीला इथूनच नमस्कार करतो आणि आमच्या पाठीशी राहा या अख्ख्या राईडमध्ये. नाही होता स्पीड ब्रेकरचा होता बघितला आम्ही या रस्त्यावरून जेव्हापासून चालतो तेव्हापासून एवढे स्पीड ब्रेकर आलेत ना. आता हा स्पीड ब्रेकर व्हॅलिड आहे कारण राईट साईडला एक गाव आहे आणि बोर्ड पण होता या स्पीड ब्रेकरचा. पण आम्ही 90% स्पीड ब्रेकरला बघितलं, बोर्ड नाही आहे, काही मार्किंग नव्हती रोडवरती, त्यामुळे दिसलंच ना. आम्ही नुसतं उडवत चाललो आहे स्पीड ब्रेकरवरून लिटरली. आणि स्पीड ब्रेकर अशा जागेवरती लावले जिकडे गरजच नाही, आजूबाजू काय आहे ना, फक्त रस्ता आहे, स्पीड ब्रेकर टाकायचा म्हणून टाकून दिलं आहे. मला तर असं वाटतं अभि
काय काम नव्हतं करायला, दाखवायचं होतं म्हणून स्पीड ब्रेकर टाकले असणार. आम्ही आता जस्ट वणी थोडं क्रॉस करून पुढे आलो. इथून सुरत दाखवते 180 किलोमीटर आणि सपुतर आहे 28 किलोमीटर. इथून घाटाला सुरुवात होईल आणि मग घाट सुरू झालं की पाऊस पडायचे चान्सेस वाढू शकतात म्हणून मी मीडियम आउट काढून ठेवलाय. बघू आता. आणि आम्ही ॲक्च्युली खूप लेट चालतोय. आम्ही अज्युम केलेलं की 3 तासात 150 किलोमीटर होतील, पण आता 3 तास व्हायला आले अजून 70 किलोमीटरच झालेत. आणि इकडचं टेम्परेचर असं आहे ना की आम्ही जॅकेट घातले, त्याच्यावरती विंड शीटर घातले, तरी पण आम्हाला अजिबात गरम होत नाही, उलट थंडी वाजते अजून. मस्त टेम्परेचर एकदम. तर आम्ही थांबलोय कारण बॅग एकदमच एक साईडला झाली आहे. ती अभिला जरा त्रास देईल, एक साईडला जाईल गाडी. ऑलरेडी सायलेन्सरमुळे ती जातेच थोडी. हे बघ या साईडला आली आहे. अपोजिट साईडला असती तर काय वाटलं नसतं तेवढं. करे बघ. अरे ते फोक स्लीव्स घेतले पाहिजे होते. खूप चिखल. अरे काय कालपासून एवढं चिखल लागलाय गाडीला, खूप लागलंय. हे पुढे बघ हिचं. थांब जवळ येतो थोडासा. हा कर. आले थोडं आलंय. पांडाने टोल नाका. दिवसाचा पहिला टोल आम्ही क्रॉस करतोय. या रोडवर आम्ही टोल नव्हता एक्सपेक्ट केला, बट इथं हाय आता टोल. आता तो येतोय पण मग कसं सुसाट. आता इथून पास होत होतो तर मागे इथे पोलीसची नाकाबंदी लागलेली, म्हणजे पोलीसवाले उभे होते. आम्हाला तर थांबवलं नाही. तर मला असं वाटतं की कदाचित आम्ही बॉर्डरच्या जवळ आलो आहोत, कारण अजून गुजरात चेकपोस्ट लागली नाही. गुजरात चेकपोस्ट लागेल तेव्हा आम्ही ऑफिशियली गुजरातमध्ये एंटर करू. आता आम्ही बॉर्डरवर असू महाराष्ट्र गुजरातच्या. आता एकदम भारी आहे, आता सुसाट आहे. 60-70 स्पीड आरामात मेंटेन होते. आणि आजूबाजूला लँडस्केप पण खूप भारी आहे. समोर डोंगर आहे, त्याच्यावर धुकं. राईट साईडला पण एक डोंगर आहे, त्याच्यावर पण पूर्ण धुकं आहे आणि हिरवं आहे पूर्ण डोंगर. आम्ही आता जस्ट घाट चालू केलंय चढायला. एकदम इथे भारी होतं. इथे या साईडलाच आय गेस इथूनच घाट सुरू झालाय. हा व्ह्यू बघा पूर्ण इकडचा. एकदम फोटो काढण्यासारखं जागा आहे. फुल इथे थांबून आम्ही फोटो वगैरे काढलाय. मस्त जागा आहे. प्रॉपर इथे डोंगराच्या मधोमध या साईडला पूर्ण डोंगराची रेंज. मस्त वाटतं इथे. तर आम्ही जिथे फोटो काढतो तिथून हार्डली 5 मिनिटं पुढे आलो आणि फायनली मुंबई गुजरातची बॉर्डर आलेली आहे. इथे लिहिलंय महाराष्ट्र स्टेट लिमिट एंड्स. थँक्यू. आणि भारी वाटतंय. अजून एक स्टेट आम्ही आता क्रॉस करू. अजून क्रॉस नाही केलंय. इथे पुढेच बॉर्डर आहे आणि इथे लिहिलंय की शराब प्रतिबंधी विस्तार. ऍक्च्युली गुजरात एक ड्राय स्टेट आहे ना, त्यामुळे मग इथे लिकर कॅरी नाही करू शकत. मला सुलामधून एक छोटी बॉटल घ्यायची होती, बट आम्ही गुजरातमध्ये एंटर करणार होतो, त्यामुळे मग मला नाही घेता आली. नाहीतर मग मी घेतली असते एक छोटी बॉटल घरी ठेवायला. बट मग इथे लिकर नाही कॅरी करू शकत, त्यामुळे मग ते प्लॅन ड्रॉप करायला लागला. आम्ही आता मढी म्हणून एक गाव आहे गुजरातमध्ये, तिकडे आलो आहोत. इथून आम्हाला अजून मांडवीला जायचं आहे, मग राजपीठला, आणि मग त्यानंतर मग स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं आहे. अजून किती 125 किलोमीटर आहे ना. 125 किलोमीटर बाकी. अजून 3 तास आम्हाला जाणार आहे आणि आमचं अरायवल 1:30चं झालं आहे. बघू आता आम्हाला किती वेळ लागतो. नॉनस्टॉप जायचंच ट्राय करू. आता मोठा कुठे ब्रेक नाही घेणार, कारण आत्ताच पेट्रोल भरायला थांबलो आहे. तर मग इथेच थोडा एक पाणी वगैरे पिऊन घेऊ आणि मग नंतर मग बघू. एक 50-60 किलोमीटर नंतरच बघू. तर
आम्ही आता राजपिंपळामध्ये आलो आहोत. म्हणजे मगाशीच आलो. इकडे आम्ही भुर्जी खाल्ली आणि आर डिरेक्शनमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. इथून अजून अर्धा तास आहेत. 25 किलोमीटर आहे. तर फटाफट जाऊ आम्ही. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी 25 किलोमीटर नाही आहे. आमचं हॉटेल 25 किलोमीटर आहे. फटाफट हॉटेलमध्ये जाऊ, चेंज वगैरे करू. फक्त आत्ता एक प्रॉब्लेम असं झाला आहे, त्यामुळे बुकिंग केली आहे, पेमेंट केलं आहे, पण तिकडे पेमेंट स्टेटस अजून दाखवत नाही की कम्प्लिटेड. त्यामुळे तिथे जाऊन बघायला लागेल की झालं आहे की नाही. पण पैसे कट झाले. बघू आता कसं होतं. हे आमचं हॉटेल आम्ही हे बुक केलं आहे. हॉटेल BRG म्हणून आहे. आता 3 वाजले आहेत. बरोबर 3ला आम्ही इकडे आलो आहे. आता आम्ही रूम चेक इन वगैरे करून घेऊ, सामान वगैरे घेऊन फटाफट आपलं चेंज करून आम्ही इथून निघू. You don't wanna tell